संविधान वाचा, संविधान समजा, संविधान वाचवा. अटेंडन्स घेते, मला कोणाचाही आवाज नकोय, समजलं ना? स्पेशली लास्ट बेंच करून. लवकर बस. लक्ष द्या इकडे. श्रावणी, सपना, तेजल, रिंपा, अनुष्या, सृष्टी, रामसंची, सुजल, तेजस, युवराज, संस्कार, रंजन, 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 काय करतोयस तू? रंजन, काय करतोयस तू? ही होमवर्क करण्याची वेळ आहे. अटेंडन्स घेतो, तिला लक्ष कुठे आहे तुझं? सॉरी तुझं ना दरवेळेस झालेलं आहे रंजन. टीचर हे घ्या. हां दे. टीचर हे दोघं पण होते टीचर. हां टीचर. काय तुम्ही तिकडचं दरवेळेस झालेलं आहे. काय तुम्ही आता होमवर्क करता का? घरी लाईट गेली. तिकडचं घरी येतो ना लाईट गेली. ते बाहेर गेलेले. हात पुढे कर रंजन. सॉरी टीचर. हात पुढे कर रंजन. नाही लागतं. हात पुढे कर. हात पुढे कर. अजून कोणी आहे ज्यांनी होमवर्क नाही केला? उभं राहा. काय केलं तुम्ही होमवर्क? मी विसरलो. माझी खूप सेजल घेऊन गेली. ठीक आहे, चालेल पण मला उद्या शांत बसा आणि लक्ष द्यायचं. तर मग तुम्हाला माहिती आहे ना, दरवर्षी जानेवारीच्या महिन्यात आपली पिकनिक जाते. पण कुठे जाणार आपण? या वर्षी आपण गोपी रिसॉर्टला जाणार आहोत. गोपी रिसॉर्टची फीस आहे ती 800 रुपये आहे. मग सर्व येतील ना? तर मग ते येताना सर्वांनी 800 रुपये घेऊन या. पण सुट्टी झाली पण रंजन स्टूल ले ले, वो स्टूल ले ले, स्पीकर रखने अभी नहीं कल. नहीं सर. जिंदगी सवार तू, एक नहीं बहार तू, दुनिया ही बदल तू, मैं तो प्यारा सा चमत्कार हूँ. आवाज मत कर रहे. बन चुका हूँ सच, अब ये मेरा सपना है कि सबके सपने सच में. दीदी दीदी पप्पा आले. पप्पा तुम्ही कधी आलात तरी? मी आता सगळं तू कुठे गेलास? खेळायला गेलेलो. तुला माहिती आहे ना माझ किती कमी वाटतं ते. बसून अभ्यास कर. दोन्ही पण बघून बघून नोबिता झाले. चला पिकनिकचा विषय. तुझं काय? मला पण पिकनिकला जायचंय. तुझा अभ्यास कर. तू पिकनिक नाही जाणार आहे. जा अभ्यास कर. नाही म्हटलं तर नाही. अभ्यास कर. मला पप्पा पैसे देणार आहे, तुला नाही देणार. काय म्हटलं नाही म्हटलं तर अभ्यास कर. इकडे म्हणजे स्कूलची पण फीस भरतो. सगळे खर्च करतो इकडे तिथे. मोठे होऊन तू दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. नाही बोललं ना नाही. नाही बोललं नाही. कारण तू मुलगी आहे. चॅलेंज आपल्याला किती हे करतो. बघा, मी तर मुलगी आहे. आज आमच्या देशामध्ये
70 वर्ष पूर्ण झाले आहे तरीही हा भेदभाव समाजात आज पण चालू आहे. मग हा भेदभाव बंद होणार तरी कसा? समानतेचा अधिकार, समानतेचा अधिकार, समानतेचा अधिकार. पण कशामुळे? संविधान वाचा, संविधान समजा, संविधान वाचवा. सायलेन्स. ते रुकना जरा, शांत बैठ ना. काय झालं तुम्हाला? ही तापाची औषधे. चला अरे सर मेली आहे. काय बोलता तुम्ही? होत नाही शकत. काय दिलेलं आहे ना? ही औषध दिली होती. अरे एक्सपायरी डेट संपली आहे. काय? बघा, आज आमच्या अशिक्षितपणामुळे आम्ही आमची मुलगी म्हणजे सेजल गमावली. असं तुमच्यासोबतही होऊ शकतं. तुम्हीही तुमची मुलगी किंवा मुलगा गमावू शकता. मग हा अशिक्षितपणा बंद होणार तरी कसा? शिक्षणाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार. पण कशामुळे? संविधान वाचा, संविधान समजा, संविधान वाचवा. दिवस पहिला. तेरे को कितनी बार बोला रे? सकाळ सकाळ देणार आता या कामाला. हो ना, 15 तारीख आली, अजून पगार नाही, फक्त कामाला लावतात. हो ना, पुन्हा फीस पण भरायची आणि घरचं भाडं पण भरायचं. काय केले खडे बातें करने. काय करायचं? हातात पगार असले पण आपणच ते करा नाही कंप्लीट का नाही केली? मला आजच्या ती मुलं पाहिजे आणि तू ऑर्डर करणार. हे सगळं मला ना माहिती. मला ओरड द्यायचं नेहमीचा झालाय. बायको जरा आमच्यावर काढतात आणि काम पण जास्त करून घ्यायचे. ऑनलाईन प्रकार पाठवतो आणि आतमध्ये यायची कामाला गरज नाही. हे सगळं मला नाही माहिती. दिवस दुसरा. हाय, मी ऑफिसची नवीन एम्प्लॉय आहे. माझं नाव सेजल. आजच माझी नवीन जॉईनिंग झाली. मला आजच्या पूर्ण पाहिजे. हे सगळं मला नाही माहिती.
हे बघ श्रीमंत वाला, बस हे झाला नाही आता हा